आहे जामनेरचे माजी नगराध्यक्ष, विधानसभेचे 3 वेळा राहिलेले उमेदवार राजू सेठ बोहरा, नगराध्यक्ष जामनेर नगरीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष यांचं हे बोहरा मक्याची फळीचं काम चाललेलं आहे। 24 जुलैपासून जमीनची लेवल करणे, व्यवस्थित करणे, खोदकाम करणे हे काम 24 जुलैपासून सुरू होतं। 24 जुलै, 24 ऑगस्ट, 24 सप्टेंबरला हे काम आता जेमतेम जवळपास संपत आलेलं आहे। हे पिल्लर जे दिसतं आहे हे पिल्लर आता बांधकामाचे शेवटचे आहे आणि हे काम मक्याची फळी देऊळगाव बढे रोडला धरणेश्वर महादेव मंदिराच्या समोर शिवप्रसाद रेस्टॉरंट अँड कोल्ड्रिंकच्या अगदी बाजूला हे बोहरा फळी मक्याची फळी म्हणतात तिला। इथे मका घेतला जातो, रोख पैसा, चांगलं पेमेंट, दर्जेदार माल आणा, रोख पेमेंट घ्या, सर्व काम व्यवस्थितपणे या 5 एकराला राहुल सेठ बोहरा, राजू सेठ बोहरा यांनी 5 एकरामध्ये काँक्रिटीकरण केलेलं आहे। काँक्रिटीकरण करून सर्व गोबा केलेला आहे। गोबा बी हा जमिनीपासून 4-5 जेमतेम 1 फूट उंच आहे। खडीकरण केलेलं आहे। चांडक नावाचा हा ठेकेदार आहे। चांडक ठेकेदार हा फक्त आणि फक्त अर्बन बँकेचे अशा मोठमोठ्या जमिनीचे, मोठमोठ्या मक्याच्या फळीचे काम करतो। आता हे जे दिसत आहे हे मस्त तुम्हाला दिसत आहे। प्लेट काटा पण फिट झालेला आहे, प्लेट काट्याचं चंबर पण फिट झालेलं आहे। असं हे कामकाज सध्या राजू सेठ बोहरा, नगराध्यक्ष जामनेर राहुल सेठ बोहरा यांचं हे मालकी हक्काचं शेत आहे। 5 एकर शेत हे राजू कुंडल जयस्वाल होतं। राजू कुंडल जयस्वालकडून मुस्लिम परिवार जामनेरने घेतलं होतं अवघ्या 19 लाखामध्ये। 19 लाखामध्ये घेऊन 10 वर्ष त्यांनी ठेवलं आणि 10 वर्षांच्या नंतर, मी तर म्हणेल 10ही नाही, 2015 10 धरून चला, 10 वर्षाच्या नंतर हेच 5 एकर क्षेत्र असलेलं, शेत रोडटच असलेलं धरणेश्वर महादेव मंदिराचं हे राजू सेठ बोहरा यांनी 1,20 लाखामध्ये घेतलं आणि जेमतेम वरतून अंदाजे तरी 1 कोटी रुपयाला लावलेलं आहे। आणि सर्व 5 एकरामध्ये गोबा करून, मशिनरी काम, फिटिंग वगैरे करून त्यांनी इथे मक्याची फळी सुरू केलेली आहे। थोड्याच दिवसात म्हणजे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरच या फळीचं काम होणार होतं, परंतु मिस्त्री ठेकेदार व्यवस्थित काम करत नसल्यामुळे, टायमावर मजूर व्यवस्थित मिळत नसल्यामुळे हे काम लांबत गेलं। आता दिवाळीच्या जवळपास राजू सेठच काल उद्या सकाळी माझ्याशी बोलले की धनतेरसला आपल्याला शुभ शुभारंभ अर्थात उद्घाटन मक्याच्या फळीचं करायचं आहे। तर धनतेरसला होत आहे या बोहरा मक्याच्या फळीचं उद्घाटन दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर। बरंचसं काम आटोपलेलं आहे, बरंचसं काम झालेलं आहे मित्रांनो। ही गाडी घेत आहे मोटरसायकल, तो धामणगाव बढेला जातो। हा जो इकडे निंबा आणि खंबा दिसतो आहे हा धरणेश्वर महादेव मंदिराचा खंबा आहे। आता बरंचसं काम झालेलं आहे। झाड झूड साफसफाई टापटीप सहित लोक करणारच आहेत आणि धनतेरसच्या शुभ मुहूर्तावर दिवाळीच्या 1 दिवस पहिले या फळीचं उद्घाटन होणार आहे। तसं दर्जेदार काम झालेलं आहे मित्रांनो, पाहत आहोत आपण। एकदम चिकनं आणि चोपड्यावर तुम्ही काहीच करू शकत नाही, जबरदस्त हे काम होत आहे। बरंचसं काम झालेलं आहे या फळीचं। आता रोख पेमेंट, चांगलं काम, व्यवस्थितपणा असेल या बोहरा फळीचा। राजू सेठ बोहरा यांची ही फळी आहे आणि व्यवस्थित शेतकऱ्यांना, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना द्यायचं, उधार द्यायचं, 1 महिन्याचे पैसे 2 महिन्याने घ्यायचे, 8 दिवसाचे पैसे महिन्याने घ्यायचे, तसं आता शेतकऱ्याच्या भोवती कुठलंच हे होणार नाही। राजू सेठ बोहरा हे इथे आल्यावर खूप चांगल्या प्रकारचं हे काम होत आहे आणि शेतकऱ्याचं यामध्ये भलंच होणार आहे। असं हे काम आता आपल्या उद्घाटन होणार आहे थोड्याच दिवसामध्ये धनतेरसला। सर्वांना आमच्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। बोला धरणेश्वर लाईव्ह न्यूज चॅनल, शिवप्रसाद जाहिरात एजन्सी, शिवप्रसाद रेस्टॉरंट कोल्ड्रिंकच्या दिवाळीच्या व दसऱ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना, व्यापाऱ्यांना, मजुरांना, राजकारण्यांना हार्दिक शुभेच्छा। ओम नमः शिवाय, हर हर महादेव।